आलंय तिथं वरती. माझ्यामध्ये आला तो कासव. 2 कासव आहे त्यामध्ये बरीच. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. मी तुमचा मित्र आदित्य घेऊन आलो आजची एक नवीन व्हिडिओ. तर भावानो, आज एक हिडन प्लेसवरती जाणार आहे. त्यामध्ये आम्ही 3 जण आहे, केदारदा, सोन्या आणि मी आहे. तर ही पुढे गेले आहेत, ही बघा. आता आम्ही चाललोय. आता तुम्हाला दाखवतो पुढं कोणती हिडन प्लेस आहे ती. एखाद्या खिंडीमध्ये आल्यासारखं झालंय. आणि केदारदा पण त्याचा ब्लॉग चालू केले त्याने. तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आता आपण आहोत सातसडा वॉटरफॉल, जो की महाड तालुक्यामध्ये येतो. आणि आपण पाहू शकता असा आगळे वेगळे दृश्य असं बोलू शकतो आपण. आणि ह्या ठिकाणावरती पावसाळ्यामध्ये खूप प्रचंड गर्दी असते आणि सगळे पर्यटक हे या ठिकाणी एन्जॉय करायला येत असतात. तर भावानं बघू शकता व्ह्यू. आताच केदारदाने सांगितलंय तुम्हाला. तर मला पण एवढं प्लेस विषयी माहिती नाही, तरी पण मी फिरायसाठी आता बघतोय जरा नवीन प्लेस. गावाकडचे प्लेस गावाकडच्या माणसांना माहीत असतात आणि मी तर जास्त फिरलो नाही, त्यामुळे मला माहीत नाही तेव्हा. आणि बघू शकता मित्रांनो, असा सातसडा वॉटरफॉल 2 डोंगराच्या मध्ये पाण्याने आपली जागा बनवलेली आहे. आणि अशाच गावाकडच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या इंस्टाग्रामच्या अकाउंटला केदार94 या अकाउंटला फॉलो करून टाका. बघा, केदारदानी पण त्याची ID सांगितली, फॉलो करा तुम्ही. बघ ना कसलं व्ह्यू आहे. अरे मास्क बघते तिकडं बघ की असं बघलं मारत बस. खतरनाक. आव्हानो आता जातोय पुढं. आता इथनं जागा पण तशी येते बघा, पाणी बिनी मस्त आहे, पद्धतशीर. तरी पण एवढं अजून उन्हाळा चालू झाला नाही, तर पण पाणी आहे चांगलंच. याच्यामध्ये पोहू शकतो, एवढी जागा आहे तशी एखाद्याला रिलॅक्स व्हायसाठी. गार लय आता उन्हाचं जर जास्त हे झालं गर्मीनी, तर तो डायरेक्ट ह्याच्यामध्ये येऊन असा रिलॅक्स होऊ शकतो. इथनं बघा पाणी पण खोले, थोडक्यात माझ्या छाती एवढे आहे ना केदारला. छाती एवढे पाणी. चला रिलॅक्स व्हायसाठी भारी आहे. आपण अजून पुढे जायचंय. आता चालत चाललो आता मी. बघा कसलंय तिथं, अजून पुढे दरी आहेत, दगड आहेत मोठ्या. बघा मस्त पूर्ण दोन्ही डोंगराच्या मध्यमात, आणि आवाज पण असा क्लिअर येतोय त्यामध्ये. हे बघा, आणि ते बघा खालनं अशी दगडी एवढी मोठी आहेत. तर आता जरा पुढं वरतो. आता चप्पल काढायला लागते का काय मला माहित नाही. केदारचा फोन तरी. A few minutes काय? A few minutes later. A few minutes later काय? A few minutes later. भाई आता ट्रेकर्स फ्लिपफ्लॉप वरती. अर्धी चप्पल पण पुढे निघाली. भाई असलं ऍडव्हेंचर करायला. अरे बापरे, हे काय हे तसं केदारदा माझ्याकडे असं दाखवता. हे काय मैं नहीं बताऊंगा. इकडे हे बघा इथं काय आहे. मासे केवढे इकडे लागले वळगण
बाई ओळखून लागले मासे लागले बेकार आज भाई चांगला मस्त मी भाकरी सोबत बनवावे. आता इथं जर भाकरी काहीतरी भाकरी विकली असं काय मसाले बिसाले आणले असते ना मासे पण भरपूर भेटलेले तरी पण जाऊन दे आज सोमवार रे समोर आहे काय काय बोलते बाप्पा डिप्रेशन सोमवार आहे. नाही आज गुरुवार आहे खाऊ शकत नाही पण व्ह्यू अरे भाई आपले वळगणी लागले ना खतरनाक असले मासा असं वळगरी मासे- बघायला नाही भेटत मासे ना असे तुम्ही इथं. बघू शकता ना इतके मासे आहेत ना लय आता आम्ही जाताना घेऊन जाणार आहे याच्यातले अर्धे पण जाता पिशवी आणायला पाहिजे होती आम्ही काहीतरी. तिथं काहीतरी एक बघितलंय एक नियोजन केलं आम्ही हो ना. तिथं आम्हाला साडी बिडी आणि भेटली ते जाऊन दे, ते दगडीला केवढी मोठी मोठी माशी चिटकली नाही ती फक्त त्याला खाली पड हे मासे बघितले का हे बघा इथं. मला इथं मासा नको जाऊन दे अरे एवढे मासे म्हणजे एखाद्या कातकरी आला तर त्याने घेऊन गेले असतं सगळं तर कातकरी. मित्रांनो हे चिंबोरी तर मित्रांनो हा एप्रिल महिना चालू आहे भेटलेली आहे ए मी एप्रिल महिना बोललोय कट करा ए, अरे तिथं साडी कोणाची? म्हणजे साडीत नाही ते दादा मासं हा ती मासे पकडायला आले असते हा नेहमी ठेवलेली. मित्रांनो हा मार्च महिना चालू आहे मार्च महिन्यात देखील ह्या ठिकाणी पाणी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये बघू शकता मित्रांनो आणि जर विचार करू शकता तर विचार करा की पावसाळ्यामध्ये ह्या ठिकाणी पाणी किती वेगाने असेल आणि किती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाणी असेल आणि या ठिकाणावरून किती वेगाने पाणी खाली खोल खूप खाली पडत असेल मी जरा हे झालो बोलण्यामध्ये अनबॅलन्स झालं एवढी जागा एवढी भारी पण पावसाळ्यामध्ये जर लय रिस्क असं ना एवढ्या मोठ्या दगड्या तिथनं आता पाणी तर किती वेगाने येत असेल खालती इथं जर कोण थांबलं ना तर तो राहील सेफ का तिथं खालती पाणी येतं ना पण जे वरनं येईल ना इथं जास्त तर स्पीडने पडत असेल हा केदारला हो आणि मासे तर बघा एवढे आहेत. किती मळ्यात मासा एवढा आहे. चिटकले ते दगडांना चिकटू दे केदार जा मासे हे बघा चिटकलेले आहेत दगडेना मोठे मोठे मळ्यात मासे लय मासे येते बघा इथं साडी अशी इकडून लावून नेऊ. सगळे अशी मासे चिटकले बघा अरे पण हे मासे आहे ना पाणी विदाऊट पाण्याची वरची चिटकून आणि बसले तरी काय मारले तुम्ही तरी गोळ्या पण अरे ते जागा नाही होत म्हणून जागा सातबारा त्यांच्या नाव नाही यार अबे साले बघा सोन्या काय सांगते केदार जातात त्याच्या व्हिडिओ साठी जरा फुटेज गोळा करतोय आणि जरा नाही भेटत तेवढी मासे आमच्या मध्ये माहिती बिहिती जर सांगू शकतो तो केदारदाची तर त्याला माहिती या अशा माशाला जागेविषयी चांगलं वाटतंय हलबीत. सोन्याला तर जागा माहिती पण त्यांची माहिती म्हणजे काय विषय आता आवाज कसला तरी येत होता केदार तिकडे बघायला गेलाय काय तिथे कोण येते काय नाही आम्ही म्हणून कोणतरी आले वाटतं आम्ही शूट करायला इथं आलो तर इथं कुणाचा तरी आवाज आला काय म्हणतात तरी केला कसला पाईप पाण्याला इथं म्हणून आता ही प्लेस बघितलं तुम्ही म्हणजे गावाकडचे जे असे मस्त धबधबे मानाल धबधबाच येते धबधबच मानायला लागेल ना पप्प्यामुळे मिशन फेल झालं हा सातसडा धबधबा या जागेचं नाव आहे सातसडा सातसडा आणि इथं आता चाललो आता मी नेक्स्ट स्पॉट वरती भेटू आता पुढं चला दाखवतो जाता आता तुम्हाला दाखवतो पुढं पुढं काय काय सोन्या धर बरं मला वरती करून दे मोबाईल धर ए कॅमेरा चालू आहे उतर कॅमेरा चालू आहे बघा 2 hours later. करून टाका तो वाहून चाललो आता दुसऱ्या जागेवरती तेच ना मस्त पाय बी धुवून निघालो आता आम्ही पाण्यात ते बघ गुगल वरती आता 2 माणसं भेटले बाई त्यांनी
इतकी रूढ वागत होते ना आमच्यासोबत. केदारला पण बरंच काहीतरी बोलले. तर त्यांनी विचारलं नाही का, काय विचारलं रे केदारदार त्यांना? मी विचारलं मासं मारा आले का, हा तेव्हा म्हणताय मासं मारायला आम्ही येऊ, नाही तर आमची जागा आहे, 7/12 आमच्या नावावरती असं तर म्हणतात. गुगलवर सर्च करा. 7/12 आमच्या नावावरती गुगलवरती सर्च करा. इथं धबधबा आहे म्हणा, धबधबा वॉटरफॉल आहे. तर वॉटरफॉलला पर्यटक येणार. पर्यटक कधी येतात धबधबा बघायला? पावसाळी. तर पावसाळी धबधबा बघायला येतात. तर आम्ही काय विचार केला, तर पावसाळी समजा जास्त पब्लिक असतं, रश असते, त्यामुळे म्हणला जरा उन्हाळ्याचा व्ह्यू बघू धबधब्याचा. त्यासाठी आम्ही आलो. तर हे गावकरी मंडळी आम्हालाच म्हणतायत की 7/12 आमचा आहे का, मग धबधबा पण यांचाच झाला का, वरनं पाऊस पडतोय तर यांचाच झाला काय? काय कुठं माणसाने बोलायचं असतं ते त्यांनी बोलायला पाहिजे होतं की बाबा न आले तर सांभाळून जा, नाही तर काहीतरी व्यवस्थित जा, काळजी घ्या जीवाची, असं बोलायला पाहिजे ना. हे उलट आमच्याकडेच भांडतात. स्वतः मोठे मोठे ते मोटर बिटर घेऊन आले. तर म्हणून चाललोय आता आम्ही. मूड ऑफ केलाय तिथं 2 माणसांनी. 2 माणसं म्हणजे तो एक माणूस जरा वातडच होता, म्हातारच होता मग त्याला. आता आम्ही दुसऱ्या स्पॉटवरती निघालोय. बाई पहिलं सकाळी जरा वातावरण चांगलं होतं आणि मूड पण जरा फ्रेश होता. असंही भेटतात ना मधनच कोणी 1-2, फार मूडची वाट लावून टाकली. बाई त्याने आता मोटर आणलेले तसले आणि पाईप आणलेलं, म्हणजे तिथं मासे होते. मी तुम्हाला दाखवलं तिथं. ती मासे मारायला आले असतील का पाणी उपसायचं होतं त्यांना. मग तिथं त्यांना केदारदानी विचारलं की नाही काय, असंच फक्त म्हणलं की मासे मारायला आले का. तर ते म्हणायला लागले 7/12 आमच्या नावावरती, तुम्ही गुगलवरती सर्च करा. आता आम्ही चाललोय दुसऱ्या स्पॉटवरती, दाखवतो आता. तिथं अर्धच गेल्यावरती गाडी बघा आमची इथं लावलेली आहे. जाऊन द्या, आम्हाला पण जरा हे करायचं म्हणून आम्ही जास्त लक्ष दिलं ना. आपल्या गोष्टींवरती लक्ष देत नाही आपण. येऊन जाऊन हा मग दुसऱ्या हिडन प्लेस वरती आलोय. आता चाललोय आता आम्ही. आता आम्ही शिवकालीन काहीतरी वस्तू म्हणजे ठिकाणी जागा त्या बघायला चाललं. आता हा आमचा दुसरा स्पॉट आहे. पहिला स्पॉट तर बघितलं की असा उन्हामुळं तर लई गरमी व्हायला लागली. भेंडी आणि असं डोकं तापतंय ना. हे बघा पावन कसलं भारी हे येतं रे इथलं वातावरण. म्हणजे इथं सफाई केलेली. आता हे आता तुम्हाला हिडन प्लेस दाखवतो. हिडन प्लेस काय ते किती वर्षापासून जुनी म्हणजे ते सांगू शकत नाही. हे बघा काय आतमध्ये जायला मी म्हणलो तसलं. चला मी दाखवतो तुम्हाला जाऊन आतमध्ये. इथं काहीतरी लिहिलंय. हे काय आहे रे? BM2 दुसरं आहे का? म्हणजे याचा काय असतं अर्थ काय माहिती काय? BM2 हा बघ इथं लिहिलंय ते. म्हणजे थोडक्यात ही दुसरी वीर आहे का असं काही. 1600 नाही, BM काहीतरी 2 आहे. म्हणजे ही दुसरी वाटतं असं. असं काही असं ना काय. हा ही काहीतरी गेलं आतमध्ये. अरे बेडू गेला असेल बाई, इथं लिहिलंय. व्ह्यू खतरनाक आहे. अजून दाखवतो इकडून. हे दाखव पप्पे, हे मेन वरचं कसं लावलंय. हे बघा की खोल असं ना रे पाणी. म्हणजे आता एवढं क्लिअर दिसत नाही. साफ केलं असतं पहिलं साफ होतं, आता थोडंफार हे काम झालं. म्हणजे साफसफाई केलेली होती. तर बाहेरनं बघा तुम्ही तसं दिसतं. सॉक्स बिक्स काढलेत हे. असलंय भारी. यातून हे असं ना मस्त आहे. पाणी पण म्हणजे थोडके वरती असं हे दिसतं. थंड पाणी आणि पूर्ण असं क्लिअर पाणी. तसं
का खालती शेवाळला असेल पाणी त्यामुळे ते तसं दिसतंय. त्यात अजून खोली आतमध्ये असू शकते. लय खोल हा आतमध्ये पण असू शकतं. पायऱ्या मस्त आहे आणि इथं लय शांत आणि इथं गारवा आहे मस्त गारवा आहे. आणि हे जे पर्यटक येतात जे फिरायला कोण येते ती आता काय मला आता माहित नाही आता कोण पोहायला आलेलं का काय पण ते ज्याने आणले त्याने बघा इथे सॉक्स बिक्स टाकून गेलेले ते. स्थळं आहेत, शिवकालीन विहिरी आहेत, बारव आहेत किंवा वॉटरफॉल आहेत. त्या ठिकाणी आपण असं कचरा करू नका जेणेकरून कुणालाही त्रास होईल त्याचा किंवा निसर्गाला त्रास होऊ शकतो. असं काही कृत्य करू नका. ती केली असं नाही बारव. ही कासव आलाय तिथनं कासव आलाय तिथं वर. माझ्यामध्ये आला तो कासव. 2 कासव आहे त्यामध्ये बरीच. श्वास घ्यायला आलेलं ऑक्सिजन. आकार बनवलेले बघा आकार आणि इथं बघा इथं काय लिहिलेलं आहे. देवनागरी भाषा. अर्ध तर इथनं हे झालेले इथं कडवं आहे ना इथलं ते मिटलेले आहेत थोडक्यात. त्याचा आकार आहे त्याला. पण दाखवायला पाहतो. हो